कॅश. हे गाईज, मी आहे यात्रा आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला. तर आज मम्मा, मी आणि कॅशला आम्ही आणलेला आहे नागपूरचा जो ऑक्सिजन पार्क आहे वर्धा रोडचा, तिथे आलेलो आम्ही. तर चला आतमध्ये जाऊया. मी पण फर्स्ट टाइमच आलेली आहे. ॲक्च्युली आज संडे होता आणि घरी काय करायला होतं नाही, तर बोर मारत होतं. तर असं वाटलं की कॅशलाही कुठेतरी फिरायला घेऊन जाऊया आणि स्वतःही कुठेतरी फिरूया. तर असंच आम्ही नॉर्मलच निघालो. तर एक असा म्हणजे आयडिया आला डोक्यामध्ये की इथे जाऊ शकतो. तर चला आतमध्ये. कॅश, कुठे आली तू बेबा? काय छान. हे बघा, असं काहीतरी हा व्ह्यू आहे. इथनं एंटर झालं की असं गार्डन आहे, खूप सुंदर आहे. इथे खूप सुंदर सुंदर रोजेसचे झाड आहेत, रेड, व्हाईट. ऍश, इथे गोंदो मध्ये नाही बसू. चला चला तिकडे, चल चल. तुला खेळायला आणलं ना कॅश. अच्छा, घाबरतो का बेटा तू? तुला खेळायला आणलं ना मी इथे. अच्छा अच्छा अच्छा. बेटा. तर कॅश इथे मम्मा जवळ बसलेली आहे लपून. बघा, भेट आहे बेबा. हो मग अरे बापले, अरे बापले. येते का मग? अरे खेळायला आणलं ना बेबा तुला मी. ही बघा मम्मा बसली आहे आणि इथे मम्माच्या जवळ बसलेली आहे लपून. हिला मी इथे एवढं, इथे गवत आहे, ग्रास आहे, तर मी इथे हिला खेळायला आणलं. तर ही मॅडम इथे बसलेली आहे आणि खूप जोरा जोरात स्मेल घेत आहे. कॅश, किती मोठं गार्डन आहे हे. तर इथे कॅमेराच ऑन केला होता की कॅशला बघायला हे दोघं आले होते. कॅश कॅश. इथे सारे लोग ना खूप छान गार्डन आहे. आम्ही फर्स्ट टाइम आलेलो आहोत इथे आणि सगळे लोक बघत आहेत कॅश कडे. कॅश, इकडे बघ. बघ कॅमेरा बघ, कॅमेरा बघ. तर आम्ही इथे आतमध्ये आलेलो आणि बसलो. इथे छान ग्रास मध्ये पुष्कळ लोक बसलेले आहे इथे आणि खूप खूप क्लीन आहे हे. तर कॅश तर आय थिंक चालणार नाही, इथे बसलेली आहे ती. मी इथे हिला खेळायला आणलं होतं पण ही काही खेळत नाही आहे. तर मी म्हटलं तुम्ही इथे बसा, मी तुम्हाला या गार्डनचा जो आहे तो व्ह्यू दाखवते कसा काय आहे. तर चला. तर इथनं ही एंट्रन्स आहे आणि मी इथनं आलेली आतमध्ये आणि तुम्हाला मी इथला व्ह्यू दाखवते. असं काही व्ह्यू आहे इथला एंट्रन्सचा. पुष्कळ लोक तर इथून नुसते पिक्चर्स काढायला आणि खेळायला आलेला आहे. लहान मुलांसाठी तर खूप छान प्लेस आहे ही. एकतर म्हणजे माझ्या घरापासून तर थोडं लांबच आहे, तर कसं थोडं फिरल्यासारखं वाटतं इकडे आलं की. थोडं नागपूरच्या बाहेर शोर शराबा थोडा कमी आहे इथे. आणि सेकंड चीज, इथे खेळायला पुष्कळ स्पेस आहे मुलांना. समोर खूप सारे झुले वगैरे असतात गार्डनमध्ये नॉर्मली जे ते आहेत. आणि म्हणजे थोड्या मोठ्या लोकांसाठी ते वॉकिंग करायला वगैरे आणि काही छोटीशी पिकनिक करायला वगैरे खूप सुंदर आहे. आणि इथे बघा, हे असे काहीतरी रोजेस लावलेले आहेत. इकडे पण आहे आणि इकडे बॅक साईडलाही आहे. हे बघा, इकडे त्या साईडलाही आहे. तर चला मी तुम्हाला थोडं थोडं दाखवते इथे काय आहे, कारण की अर्धा जीव तर माझा तिकडेच आहे. मम्मा आणि कॅश बसली आहे. तर एक सेकंड बघा, तुम्हाला मी सिनेमॅटिक थोडे जेवढे मला जमतील तसे मी व्ह्यू दाखवते. बघा, तिथनं इकडे आल्यावरती हा असा हायवे आहे वरून आणि हे इथे बघा असे झुले आहेत मुलांना खेळायसाठी. आणि इथे हा काही स्टेज सारखं बांधलेला आहे आणि इथे सुद्धा असं काहीतरी आहे. म्हणजे तुम्ही आतमध्ये एंटर व्हाल तर समोरच तुम्हाला किड्सचा जो प्लेइंग एरिया आहे तो दिसेल. आणि त्या साईडला या साईडलाही आहे. तर तिकडे मागच्या साईडला पूर्ण म्हणजे ग्रास आहे. तर तिथे पुष्कळ लोक आरामात बसलेले आहेत चिल करत.
हे बघा असे काहीतरी 2-3 झुले आहेत इथे. इकडेही 1-2 आहेत. हा बघा वरून व्ह्यू. ते जे तुम्हाला दिसत आहे हट सारखं थोडंसं ब्राऊन डिझाईन, तिथनं पण एंट्रन्स आहे एक. आणि हा म्हणजे वॉकिंग थोडा ग्रास एरिया आहे हा. आणि इथे वरतीही लोक चढलेले आहेत. आय डोंट नो तिथनं व्ह्यू दिसत असेल म्हणूनच चढले असतील. तर असं काहीतरी आहे. छान संडेची छोटीशी पिकनिक साठी खूप छान आहे पार्क हा. तर मी तुम्हाला दाखवलाय पार्क. मी तेवढं चालून नाही जाऊ शकत म्हणून तुम्हाला एका जागेवरनच पूर्ण दाखवलेलं आहे. आता मी चालली आहे मम्माकडे. मम्माने कॅश बसलेली आहे. थोड्या वेळ बसूया आणि निघूया, कारण की कॅश तर काही खेळत नाहीये. आणि ही बघा कॅश अशी काहीतरी बसलेली आहे. कॅचू कॅश. आणि छान इथे असं पिकनिक काहीतरी बनवतात लोक. चल ना कॅश. चल बरं चल. इला घे बरं. चल 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 आगे ये आगे ये. नाही म्हणते. बघा मी काय एक्सपेक्ट केलं होतं आणि हे काय झालं. ही बघा कशी बसली आहे माझ्याकडे, लपून बसलेली आहे. कॅश काय नाही करू शकत. आता इथे थोड्या वेळ बसते आणि निघते मग घरी जायला, कारण की आम्ही 2 व्हीलरने आलेलो आहोत. आमची कार आज काही निघाली नाही बाहेर, तर आम्ही 2 व्हीलरने चाललेलो आज. हे इथे आहे काय. इकडे इकडे यायला पता येते. बघ ना ही बघ कशी झाली आहे. बघ ना बघ ना बघ ना बघ बघ. बापरे किती लोक आले. छोटे छोटे बच्चे. अरे 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 ऐसा मत करो, वो डर जाएगी रे. ऐसा मत करो, पहले ही डर रहे हैं. नाही कॅश लोती है रे माझी कॅश. नाही मेरा छोटा बच्चा है, ये हीरा है, मेरा हीरा है. हे सगळे भिडले आहेत तिच्यावरती. एवढे लोक घाबरतो मी बा. ए अशी काही नाही. यांना साप दिसला म्हणते पार्क मध्ये. आणि काय 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 ससा आहे बाबा काय. अच्छा ते एक जवळजवळच आहेत. जे ससा म्हणजे तो ससा इकडे येतो आणि बदक आणि त्यांच्या बाजूनच. खात नाही का त्यांना साप. खाल्लं नाही एक ससा. एक ससाला मारला. खाल्लं नाही. कॅचा बघा इकडे इकडे बघा. इथे बघ. खूपच घाबरत आहे ही. घाबरत लोक पुष्कळ आहेत. सगळे लोक इकडे हिला बघायला येतात. असं आता छान येत आहे. चल फिरू आपण मस्त बढिया छान. कॅश कॅश. अरे तिची मान तुटेल ना. असं माहिती पडलं की इथे साप आहे. ते जे 2 मुलं होते ना त्यांनी आम्हाला सांगितलं इथे सापही आहे, ससाही आहे. आणि ह्या इथनं असं काहीतरी बनवलेलं आहे वरून व्ह्यू बघायला. आणि ही घाबरते आमची कॅश. छान लोकांची पिकनिक सुरू आहे. क्या हुआ. अच्छा
कॅश सेलिब्रिटी झालेली आहे ते का. नाही नाही मी काढते. चला, छान झाड आहे तिथे, ग्रीन ग्रीन आहे सगळीकडे. तरी आपण आलो, अर्धा तास झालाच असेल, अर्धा एक तास होत आलेला आहे. थोड्या वेळ तिकडे बसलो आणि आता थोडं फिरू म्हटलं आणि मग निघूया घरच्यासाठी. इथे पुष्कळ लोक आहेत ना, तर ही कॅशला घेऊन आलं तर सगळे लोक एक फोटो एक फोटो एक फोटो असंच सुरू आहे. सोड सोड रस्सी सोड. हे बघा इथे किती छान आहे ते. इकडे ससा पण आहे. वाव, कॅशी यांच्याकडे बघत आहे. इथे रॅबिटही आहे. कॅश तुझ्यासारखंच आहे रे रॅबिट. येत आहे ग. चलो 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 बाय करते क्या बाय करते. काटे आहे कॅश. नाही जाऊ अभी. अरे अरे जाऊ नाही सोड. चल 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 चल. जात होता तू, झाडावरती चढत होता. चला बाहेर जाऊया आता, घरी जाऊया. वेळ लागते आपल्याला घरी पोहोचायला पण. लगाओ लाडू. ए भाई म्याऊ बघ. क्या नाम है इसका? कैश. कैश. हाय कैश. तुझे कैश चाहिए क्या? लाडू बघ. लाडू माऊ. म्याऊ म्याऊ. किती सुंदर आहे बघ. सुंदरी. घाबरत आहे ती, पुष्कळ लोक आहेत ना. अच्छा. हाय 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 किती. सगळे लोक इथे जवळ आले. ओ पकडलो का? पकडो पकडो. घाबरली ती. पकड मम्मा. वृंदा. मस्त आहे ना कॅश. मस्त बघती. वृंदा बघ ना. हात लाव ना तिला. ए बाई बघ ना. म्याव म्याव. कॅश आता घाबरत नाही का तू? आता तुला घाबरत काय सोडा. तिला फर्स्ट टाइमच आणलं मी एवढं बाहेर असं. हो का? ती घाबरते. हो आता इथे म्हणजे असं धडधड धडधड होत आहे काळीच. चल बाय 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 बाय. चला, कॅशू तर एकदम सेलिब्रिटी झाली यार. कॅशूला खूप लोक बघत होते. खूप मस्त आहे पण इथे कॅश मुळे काही करायला नाही मिळालं आम्हाला. म्हणजे फिरायला नाही मिळालं पूर्ण. जेवढं जवळ फिरू शकलो तेवढंच. तुम्ही बघू शकता इथे पार्किंगलाही पुष्कळ गाड्या आहेत. चांगलेच लोक येतात तिथे. घाबरली ना ती.
तर गाईज मी घरी पोचलेली आहे आणि आम्ही जसं प्लॅन केलं होतं की कॅशला घेऊन जाऊ, तिथे ती खेळणार वगैरे काही, तर असं काहीच झालं नाही जसं आम्ही एक्सपेक्ट केलेलं होतं. आणि तिथे आज संडे होता तर तिथे पुष्कळ लोकही होते, तर सगळे कॅशलाच बघत होते, कॅश सोबत फोटो काढत होते, सगळं तेच सुरू होतं. आम्हाला काहीच म्हणजे बघायला प्रॉपरली मिळालं नाही. तुम्हाला जेवढे मी जे शॉर्ट्स दाखवले तेवढंच फक्त. आणि मम्मा तर तिला घेऊनच होती एका साईडला, म्हणजे बसली होती घेऊन तिला, कारण की ती खूपच घाबरत होती. तर असं काही झालं. आणि आता नेक्स्ट टाइम तर मी तर हेच करणार की तिला घेऊन नाही जाणार, कारण की तिचा पण कम्फर्ट हे होते. तिला घेऊन जातो आम्ही आणि तिला म्हणजे कसं थोडं घाबरल्यासारखं होते, एवढे लोक आणि त्यांना वेगळी वेगळी स्मेल येते. तर आणि मग येताना छान तिने एन्जॉय केलं गाडीवरती, मस्त हवा वगैरे लागत होती, तर मस्त बघत होती इकडे तिकडे. जाताना थोडं तिला न्यू वाटलं तर ती थोडी घाबरत होती. ऍक्च्युली तिला कसं गाडीवरती आम्ही क्लिनिकला वगैरे घेऊन जातो ना, तर तिला असं वाटतं की आता मला इंजेक्शन तर नाही मिळेल, मला काही कटिंग तर नाही होईल माझी, असं काहीतरी आय थिंक तिच्या माइंडमध्ये असेल. तर असं काही राहिला आजचा दिवस म्हणजे जे मी तिकडे गेलेली होती ते. आता तर 5 वाजलेले आहेत. आज आहे संडे. अजून तर काही असं स्पेशल आहे नाही करायला. बघते मी अगर इथनं कुठे बाहेर गेली तर मी ते शूट करणार. आता तर ती कॅश जेवण करत आहे, मम्मी नॉर्मल आता आले की चाय वगैरे घेत आहे. मी बसली होती तर म्हटलं का ना आपलं व्हिडिओ एंड केला पाहिजे, नाही तर मग तो राहून जाईल. तर म्हणून तेच मी एंडची क्लिप घेतली आहे ही. तर आय होप तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल. अगर आवडला असेल तर बिलकुलच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला जायच्या आधी सबस्क्राईब करून जा आणि जी नोटिफिकेशनची आयकॉन आहे तिथेही क्लिक करून जा, जेणेकरून नवीन जे व्हिडिओ मी टाकेल तर तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमच्या यूट्यूबच्या फीडमध्ये येणार. आणि थँक्यू सो मच माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि अगर इथनं नंतर मी कुठे गेली तर ते क्लिप ॲड करेल मी याच्यामध्ये. तर हा असा काहीतरी आजचा व्लॉग राहिला छोटासा. तर थँक्यू बघायला. भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत. आता तर सध्या मी विचार करत आहे एक माझा रिव्ह्यू व्हिडिओ शूट करायचा आहे, तर बघते आता वेळ मिळाला की तो बनवते. तर लवकरच तोही मी अपलोड करेल, तर तोही व्हिडिओ बघाल आणि तुम्हाला कसा वाटला तर तेही कमेंटमध्ये मला सांगाल. तर या थँक्यू सो मच. तर मी इथे फ्रिलाटोमध्ये आलेली आहे, कॅटकरांची ऑर्डर केलेलं आहे, तर ते पिऊया. आज माझं का बरं तर शेक प्यायचा खूप मूड होत आहे. तर मी तुम्हाला तिथे सांगितलं होतं मी तिकडनं आता इथे आलेली आहे. तर ठीक आहे, शेक पिऊया. आणि जाता जाता मला इथनं चिकन टिक्का पण घ्यायचा आहे आणि बिर्याणी घ्यायची आहे. जाता जाता तिकडे जाईल आणि मग घरी जाऊया. आणि जाताना इथनं चिकन टिक्का बिर्याणी घेतली आणि घरी गेली.